असे म्हणतस का पक्षी जरी खोपा बांधाले लागा तर नर पक्षा मादी पक्षीनी जास्त मेहनत रास. तसेच या शेती प्रधान देशात 22 शेतीले सुरुवात काही असे सांगतस. आता पुराणातला वांगा जाऊ द्या पुराणात, पण शेतकरी म्हणता म्हणजे वरीसना 12 सण या ठरेलच राहतस. त्यावातला त्यावात पोळा म्हणजे बैल आणि शेतकरीनं गैर नातं पिढ्यास पशी चालू शे. पोळा सणनी तयारी म्हणजे खापरवरल्या पोळ्या करणंच पडतीस. शेतकरी गहू हरभरा कठाण भारी पिकाडे. ऊसना गुराळ म्हणजे घाण्या गावगाव राहत. वरीसभर उन्हात अनात थंडी वारात पाण्यात बैल राबतस. म्हणीसन त्यासले पोळीना घरे घर गोड घास करणं पडस. आपला देशले पुढे काळासाठी गंजच 4 पायना जनावरसनं कष्ट उपसेल छतस. घोड पुरगधड उंट हत्ती सर्वांसनं काही ना काही जीव जास्त काम करेल शे. पण बैलच न शेतकरीसाठी रात बेरात पडता पाणी असे काहीच पाय नाही बर का. त्या म्हणजे शेतकरीसाठी नुसता गुलामच सारखा राबनात. आते वीजण्या मोटरी निघण्यात अगदर इजन होतात. पण पूर्वीना काळे येरीसवर पाठ पशी मोठा चालेत. दिवसभर बैल कसाले झुपेलच राहत. मोठना सुटात का खळावर पातले झुपेत नाही तर आवतले. दुपार तिपारनी घडीभरने विश्रांती मिळे तेवढीच भागणी. बाजारना दिवस तालुकाले बैलगाडी हमखास जाय. शेतकरीनं काहीतरी माळव इकाले राहे. कधी कधी धान्य कांदा शेंगा इकाले लांब मार्केट असले बैलगाड्या जायत. आंबासना सीझन मा कच्चा आंबा इकाले 50 बैलगाड्या येर मागे येर जायत. गावगावना जत्रासले शेतकरी नवस फेडाले बैलगाडीसवर जायत. तेव्हा बैलसले 7 प्रकारना दान खावाले खुराक लायत. येळवर बैलसले चारा पाणी करेत. त्यासना अंगवर हात फिरायत. 4 ठिकाणे सोडबांध करी जागा बदलायत. संध्याकाळी गोठामा खुटवर कोरडा वल्ला चारा टाकेत. रातना तमाशा पावाले सुद्धा बैलगाड्या जायत. रात बेरातले कोणी आजारी पडत तेवढी येळे बैलगाडी तालुकाना गावले जाय. आखाजी दिवाळीना सणसले भाऊ बहिणीसले घेवाले स्वतःना बैलगाड्या लई जायत. बहीणनं गाव 2 कोस राय. तेव्हा बहीण ओळखी घे आया बायासले सांगे मन मुळी इला ग बाई. तोंडात बोट घाली सन तिने देराण्या जेठ्याना विचारेत तू कशा काय ओळखी गिदव. तो बहीण सांगे मन्या भाऊन्या बैलसन्या गेजा म्हणजे गुंगूर माळासना आवाजही राहना. असे म्हणो तेवढातच भाऊनी बैलगाडी दारशेही उभी राहे. आज ना पोऱ्या भारीतली स्कॉर्पिओ गाडीमा बशीसन मामाना गावले जात होतीन. पण माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. हाय म्हणत मामानी बैलगाडीवर बशीसन आजोले जाणं हाय भाग्य फक्त मागल्याच पिढीसले मिळेल शे. तेव्हा बैलसले बी नावं राहत. हौशा नवशा बहाळ्या वकिल्या पौलाद्या हर्षा लाल्या ढवळ्या चितळ्या हरण्या किती सांगवा. बैल असले तर त्यासना मालकनं नाव धरी हाक मारी तर बैल जागावर थांबलाच पाहिजे. कशी का भरती नी गाडी रायना. मालकनं म्हणता हौशा उचल पाय तर बैलच ना अंगात हातीनं बळ ये. कशा बी चढत्या चढीत जायत. तव नद्यासले जागोजाग फरशा पुलं राहत ना. तव अथांग पाण्यात सुद्धा बैल अंग टाकी देत. पण मालकना शब्द खाल पडू देत ना. मुका जित्रबले सुद्धा किती बुद्धी रास. तवतव शेतकरी स्वतःना बैलसवर खुश होय. म्हणीसन अशा सर्जा राजाना पांग फेडासाठी पोळाना सणनी तयारी करणं पडे. कितला बी लांब गावले नोकरीला भाऊ होई तर तो पोळाले घर आलाच पाहिजे. नोकरीवाला आणि शेतकरी भाऊ घरमा बैठक घेत. कितला बी गरीब शेतकरी जया त्यांना जवळ वंडा बांडा का व्हायना 2 बैले राहतच. काहीच पण 2 जोड्या राहत. काहीच ना घर 12 आवत बी चालेत. दर साल श्रावण महिन्यात पिठोरी आमोशाले पोळाना सण येस. कर्नाटकात त्याले बेंदूर बी म्हणतस. पोळाना आधी जो बाजार येस त्याले सण बाजार म्हणतस. बाजारे लोक बैलसना खुरासले नाला टोकी घेत. शिंगसले धार काढी घेत. कारण शिंगसना टोकवर शाम्या ठोकी सण गोंडा बांधणं पडतस. सण बाजारना दिवस नव्या मोठमोठ्या नाला शेल दाव मोरक्या या जिन्सात नव्या घेणंच पडतीस. मात्र गेजा घंट्या गुंगर माळा या दुरुस्त करण्या पडतीस. नाही तर नव्याच घेण्या पडतीस. 12 महिन्याना सण रास म्हणीसन पैसाचकडे थोडं पानं पडस. ज्यासना जीवर आपू जगतस मग त्यासना सास घ्यावाले मागे पुढे पानं पडस का. लगनना मांडव टाकतस तव बैलगाडीवर जो मांडव येस त्यासवाय लगीन गरले शोभायस का. सवासनी बैलसनी गाडीवांनी ववाळीसन पूजा करतीस. हाय आपली भारतनी संस्कृती जपासाठी शहरात राहणारा लोक सुद्धा गाववर लगन का बरं काढतस याना हेतू तुमले तर माहीतच शे. काही बैल घरण्याच गाईसना गोरा राहतस. काही शेतकरी जवळ मामा भाचासनी बैलजोडी सुद्धा रास. पोळाना दिवस घर धनीन मोठी पाठ कशी उठस. पुरणपोळीना बेत आवरस. पण सर्वात स्वयंपाक चुलावरलाच रास बर का. घरधनी सुद्धा कशा मागे राही. तो मोठी पाठ पशी उठस. बैलसले चांगलं तट्ट चारे आणस. सकाळीच न्यारी पारी कई का बैलसले धुवाले नदी नालासवर लई जास. पोळाना दिवस बैलगाडीले का आवतसले अजिबात झोपत नाहीत. हाव दिवस त्यासनी हक्कनी विश्रांतीना रास. घरना पोऱ्या सोऱ्या भाऊ बैलसले चांगल्या घशी पुशी दुईसन घर लई येतस. पुन्हा चारा पाणी करी गोटात बांधी देतस.
मात्र आठवण करी स्वतःना बांधवरलं गवत न वजत असले टाकतस. काही माणसं डोंगरात जाई सण पळसण्या मुळाकाडे आणतस आणि मोगरीवर दिवसभर तिसले ठोकत बसतस, त्यालेच गोंडल्या म्हणतस. तरुण माणसं बैलसना शिंगसले निळा पिवळा लाल अशा रंग हात ना बोटस गाय लई काढतस. घुंगर माळा गेजा घंट्या आधीच बैलसना गळाले बांधीच ठेवतस. नव्या नाथा नाकात घाली देतस. माथावर नव्या माठोट्या बांधी देतस. सर्व आंगले रंगण्या नक्षा काढतस. पाठवर झुला बांधतस. फुगा फुगा डिसन शिंगसले बांधतस. शिंगसना टोकवर शाम्या गोंड्या बांधतस. पायसले रंगी बिरंगी साथ चढवतस. एखादा पोऱ्याजवळ लग्न करायसाठी पोर पावाले निंगस तेव्हा त्यांनी टिंगल करताना नातातला लोक काय म्हणतस, चालणार आहे भो लवकर, काय पोळाना बैल सारखा सजी राहना. यावरतही तुम्ही समजिल्या पोळाना बैल सजाडणं का सोपं काम रास का. पोऱ्या सोऱ्या म्हातारा कोतारा मारुतीना पारवर बैलसनी गंमत पावाले पुढे जायला राहतस. गावातली पहिली माननी जोडी मारुतीना देऊळ भोवताले फिरस. हाव मानपान काय गावसले पिढी जात रास. गावठी जोड्या खिल्लारी जोड्या जरशा काटेवाडी हल्लम अशा गंजत सजाडेल बैल पावाले मिळतस. कोणा बैल चालाले पळाले कामले भारी शेतस यांना बाता ऐकायला मिळतीस. कितली का भरतीनी गाडी राहना आमकाना बैल वडीच लई जातस भो अशा ऐकायला मिळस. काही म्हणतस तटे काय पानं भो, त्यांना बैलसना खुराक बी तशाच लायल शे. तो स्वतःले कमी करस पण बैलसनी व्यवस्था भारी ठेवस. येरीज नाही तो जत्रा माशा मी गोंडाजिकस. खरा शेतकरी गावले जरी गया तरी त्यानं सर्व चित बैलसपणच रास. येळवर बैलसले चारा पाणी करा अशी ताकीदच तो घर नसले दिदास. ज्यांना बैल चांगला त्यांनी शेती चांगली आणि ज्यांनी बायको चांगली त्यांना संसार चांगला अशी वाडवडलंच नी मन पडी जाईल शे. ती काय खोटी नाही. मारुतीना देऊळ कडताई पार कडताई गावण्या गल्लीस मजारताई बैलसले घर आण का घर धनीन बैलसनीन मालकनी ववाळी सण पूजा करस. पुरणपोळीना गोड घास बैलसले घालाशिवाय घरना पोऱ्या सोऱ्या सुद्धा पोळ्या खात नाहीत. ज्यांना घर बैल नाहीत त्या दुसऱ्यासना बैल जोड्या पुजतस तवा आणले मिळतस. माटीना बैलसनी सुद्धा पूजा मांडणं पडस. पाटलावर गहू तांदूळनी नक्षी काढी सण 5, 7, 9 अशा लहान मोठा माटीना बैल घोडा मांडी देतस. त्यासले बी गोंडल्या बांधी नैवेद्य दखाडणं पडस. मग घरना सर्वजण भाऊ भाचा डिकरा खोकरा मायबाप एकच पंगतले बसतस. आपला बैलसले वानी वानी चावळी सण जेवण करतस. एके काळे 100-200 मजार बरापैकी बैल जोडी मिळी जाय. आता ट्रॅक्टरना जमाना वनास बैल शेती मांगे पडाले लागी. पण तुमना विश्वासच बसणार नाही अशी बात तुमले सांगीच देस. याच पोळाना आधी ना बैल बाजारले एक हौशी शेतकरीनं 3,51,000ले पांढरा शुभ्र हल्ला सर्जा राजानी जोडीजवळ खरेदी कई. तव डीजेना तालवर बजारमा त्याका लोक नाचेत. बजारले जाईल गाडीना बैल जशा घरकडे वडा करतस तशा आधुनिक युगातला शेतकरी सुद्धा दारशे बैल बांधाना वडा धरतस. पोळाना सणना सगळ्यासले शुभेच्छा. तुमले आपला हा व्हिडिओ कशा वाटना आमले कमेंट करी सांगाच. पण यूट्यूबवर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर वशात तर आपला इंस्टाग्राम पेजले फॉलो करा. पुढला व्हिडिओत भेटूतच. तो पावत पाहत राहत तुमनी आमनी सगळ्यासनी माय राणी.